ही चाट खायला कोणीही नाही म्हणणार नाही, कारण ती होते इतकी टेस्टी. तर आज अशीच मी हिरव्या वाटाण्याची चाट बनवली आहे. त्याऐवजी तुम्ही काबुली चण्याची पण बनवू शकता. अगदी साध्या मसाल्यात. चाट म्हटलं की मसाले जास्त वापरायचे नाही, पण मस्त टेस्टी होतं. त्याकरता हिरवे वाटाणे मी भिजत घातले. आता याऐवजी तुम्ही काबुली चणेसुद्धा घेऊ शकता. खरं तर मी हे भाजीसाठी घेतले होते, पण सगळ्यांना चाट खायची होती. तर आता हे वाटाणे कुकरमध्ये घालायचे. नंतर पाणी घालायचं. पाणी खूप नाही, अगदी थोडंसं घ्यायचं. एक कांदा घ्यायचा आणि 2 बटाटे घ्यायचे. शिवाय 2 टमाटर घ्यायचे. हळद घालायची. चिंचेचं पाणी घालायचं. चिंच थोडी मी गरम पाण्यात भिजत घातली होती, ते पाणी घालायचं. कुकरचं झाकण बंद करायचं. 4 ते 5 शिट्ट्या करून हे आपल्याला मस्त असं उकळून घ्यायचं आहे. तर इथे बघा कुकर थंड झालंय. झाकण काढून घेऊया. आता टमाटरचे जे साल आहेत ना, तेवढे आपण ते काढून घ्यायचे आणि हे जे बटाटे आपण बॉईल केलेत ना, ते पण काढून घ्यायचे. एक 4 ते 5 शिट्ट्यामध्ये मस्त होतं. तर आता काय करायचं, गॅस ऑन करायचा, अगदी कमी ठेवायचा आणि कांदा आणि टोमॅटो हे मस्त असं मॅश करून घ्यायचं. गरज वाटली तर थोडंसं तुम्ही यात गरम पाणीसुद्धा ॲड करू शकता. मी सुरुवातीलाच थोडं पाणी व्यवस्थित घातलं होतं, तर पाणी घालायची गरज नाही. पण एक लक्षात ठेवायचं, तुम्ही काबुली चणे घातले किंवा वाटाणा घेतला, पण तो व्यवस्थित शिजायला हवा, तर टेस्ट येणार, नाही तर नाही येणार. तर हे आपण मस्त असं मॅश करून घ्यायचं. नंतर लाल तिखट, गरम मसाला, जिरा पावडर, थोडीशी चिली फ्लेक्स घालायची, मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची. शिवाय आपण जे बटाटे बॉईल केले तर ते सुद्धा आपण यात किसून घालायचे. अजूनही भरपूर गरम आहेत. नंतर एक तडका घालायचा. तर गरम तेलात जिरा, हिंग घालायचं थोडंसं, एक हिरवी मिरची घालायची, मस्त असं मूठभर कोथिंबीर घालायची आणि हा गरम-गरम तडका मस्त कुकरमध्ये ॲड करायचा. गॅस अगदी कमी ठेवायची आणि कमी गॅसवर हे 3 ते 4 मिनिटे आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. फिरवत राहायचं. 3 ते 4 मिनिटे आपण शिजवायचं. तर तुम्ही बघितलं असेल, अगदी कमी साहित्यात मस्त अशी चाट आपली तयार होते. चवीला अगदी भारी लागते. खरं तर भाजी करताच हे मी वाटाणे भिजत घातले होते, पण मी बनवली चाट पण खरंच खूप टेस्टी झाली आहे. वरनं मस्त असा कांदा, टमाटर, कोथिंबीर, शेव, जिरा पावडर, थोडी काश्मीरी लाल मिर्च, चाट मसाला घालायचा, थोडी गोड चटणी घालायची आणि इतकं भारी लागतं ना हे, मस्त. आता एखाद्या वेळेला काय होतं, स्वयंपाक करायचा कंटाळा आला, तर तेव्हा तुम्ही अशी ही जी चाट बनवले ना, तरीही तुम्ही मस्त रात्रीच्या जेवणात किंवा सकाळच्या जेवणात खाऊ शकता. कारण पोटभरीचा हा पदार्थ आहे. पोट भरतं मस्त आणि काहीतरी वेगळं असं खायची इच्छा झाली, तर अशी ही चाट तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा.